चॅनल इलर्न आयटीआयमध्ये आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थिअरी एमसीक्यू क्लास नंबर 13वा, ज्यात आपण मॉड्यूल वाईज जे प्रश्न सॉल्व्ह करून देत आहे. तर मॉड्यूलचं नाव आहे थ्रेड कटिंग पार्ट 2. पार्ट 1 मध्ये 30 प्रश्न सॉल्व्ह करून दिला होता आणि पार्ट 2 आपला 31 पासून स्टार्ट होता. तर स्टार्ट करू आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थिअरी एमसीक्यू क्लास नंबर 13वा. पहिला प्रश्न जे विचारलेला आहे, आयडेंटिफाय द पार्ट्स एक्स इन ब्रिटिश चेसिंग डायल. आता डायग्राम मध्ये आपल्याला एक ब्रिटिश चेसिंग डायलचा डायग्राम दाखवलेला आहे. तर आणि याच्यामध्ये एकच्या स्वरूपाने एक गिअर आपल्याला दाखवलेला आहे. तर या गिअरचं नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे. हे जे आपल्याला डायग्राम दिसत आहे ह्या डायग्रामचं नाव काय, ब्रिटिश चेसिंग डायलचा अंदरचा पार्ट्स आहे जे गिअर आपल्याला दाखवलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वर्म गिअर, दुसरा विवेल गिअर, तिसरा हेलिकल गिअर, चौथा हायपॉइड गिअर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, दाखवलेला डायग्राम मध्ये एक ब्रिटिश चेसिंग डायलचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यावर आपल्याला एक्सच्या स्वरूपाने गिअर आपल्याला दाखवलं. तर या गिअरचा नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वर्म गिअर. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द टाइप्स ऑफ गिअर ट्रेन. आता या डायग्राम मध्ये आपल्याला गिअर ट्रेनचा डायग्राम दाखवलेला आहे. तर गिअर ट्रेन दोन प्रकारचे असते लेथ मशीनवर, एक सिंपल गिअर ट्रेन असते, दुसरा कंपाऊंड गिअर ट्रेन असते. तर त्याच्यापैकी आपल्याला या डायग्राम मध्ये कोणता गिअर ट्रेन दाखवलेला हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सिंपल गिअर ट्रेन, दुसरा कंपाऊंड गिअर ट्रेन, तिसरा रिव्हर्टेड गिअर ट्रेन, चौथा ट्रिपल गिअर ट्रेन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे गिअर ट्रेन कोणत्या प्रकारची आहे या डायग्राम मध्ये, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कंपाऊंड गिअर ट्रेन. कंपाऊंड गिअर ट्रेन म्हणजे काय, सिंपल गिअर ट्रेन मध्ये तीनच गिअर असते, ड्रायव्हर, ॲडलर आणि ड्रिव्हन. आणि कंपाऊंड गिअर ट्रेन मध्ये दोन ड्रायव्हर असते आणि दोन ड्रिव्हन असते. जसा हा डायग्राम आपला कंपाऊंड गिअर ट्रेनचा डायग्राम आहे. तर याच्यामध्ये दोन ड्रायव्हर लागलेले आहे आणि दोन ड्रिव्हन. पहिला वाला जे आहे ते फर्स्ट ड्रायव्हर आहे आणि हे आले अटॅच फर्स्ट ड्रिव्हन. त्याच्यानंतर हे सेकंड ड्रायव्हर आणि हे सेकंड ड्रिव्हन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट पर्सेंटेज ऑफ कटिंग स्पीड इज रेड्यूस फॉर टूल लाईफ डबलिंग. टूलचे आयुष्य दुप्पट करण्यासाठी किती टक्के कटिंग स्पीड कमी करावे लागते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 8.1%, दुसरा ऑप्शन आहे 8.2%, तिसरा ऑप्शन आहे 8.3%, चौथा ऑप्शन आहे 8.4%. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टूलचे आयुष्य दुप्पट करण्यासाठी किती टक्के कटिंग स्पीड कमी करावे लागते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 8.3%. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द यूज ऑफ बीएसपी थ्रेड. बीएसपी थ्रेडचा वापर काय आहे. बीएसपीचा जर तुम्हाला फुल फॉर्म माहीत असेल तर त्याचा वापर पण डायरेक्टली आपल्याला माहीत पडते. तर बीएसपी थ्रेडचा जे फुल फॉर्म असते मी सांगून देतो, ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड. आता ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेडचा वापर काय असते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जनरल फास्टनिंग, दुसरा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, तिसरा पाईप अँड पाईप फिटिंग, चौथा लोड ट्रान्समिशन. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे बीएसपी थ्रेडचा वापर काय असतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पाईप अँड पाईप फिटिंग. पाईपवरच फक्त बीएसपी थ्रेडचाच वापर केला जातो. म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड फक्त जे जीआय पाईप जे पाईप असतात त्या पाईपवर फक्त पाईप थ्रेडच वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑन इज द डेप्थ कॅल्क्युलेटिंग फॉर्म्युला फॉर बीएसएफ थ्रेड. बीएसएफ थ्रेडसाठी डेप्थ मोजण्याचे सूत्र काय आहे. डायग्राम मध्ये आपल्याला बीएसएफ थ्रेडचा डायग्राम दाखवलेला आहे आणि बीएसएफ थ्रेडचा जर आपल्याला डेप्थ काढायचे असल्यास तर कोणत्या फॉर्म्युलाचा वापर केला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.96 इंटू पीएच, दुसरा ऑप्शन आहे 0.866 इंटू पीएच, तिसरा ऑप्शन आहे 1.36 इंटू पीएच आणि चौथा ऑप्शन आहे 0.833 इंटू पीएच. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता बीएसएफ थ्रेड साठी डेप्थ मोजण्याचे फॉर्म्युला काय आहे. बीएसएफ म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड असते. तर याचा डेप्थ मोजण्याचे जे सूत्र आहे तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0.866 इंटू पीएच. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ बीएसडब्ल्यू थ्रेड. बीएसडब्ल्यू थ्रेडचा वापर म्हणजे उपयोग काय आहे. बीएसडब्ल्यू म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ थ्रेड. याचा वापरण्याचा म्हणजे याचा वापर कुठं केला जातो या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जनरल पर्पज फास्टनिंग, दुसरा लोड फिटिंग, तिसरा फास्ट मुवमेंट आणि चौथा यूज्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला बीएसडब्ल्यू जे थ्रेड असते ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ थ्रेड जे 55 डिग्रीचा असते, तर त्या थ्रेडचा वापर कुठं केला जातो याच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जनरल पर्पज फास्टनिंग. म्हणजे कोणताही जेव्हा आपण नट बोल्ट वापरत असतो तर प्रत्येक नट बोल्ट म्हणजे 90% नट बोल्टवर बीएसडब्ल्यू थ्रेडच वापर केला जातो बीएसडब्ल्यू थ्रेडचा. नेक्स्ट क्वेश्चन,
विच वन इज द एक्झाम्पल ऑफ ट्रान्समिशन ऑफ मोशन युझिंग थ्रेड. थ्रेडद्वारे गती संचार करण्याचे उदाहरण कोणते आहे खालीलपैकी. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रॅक अँड पिनियन, दुसरा वर्म अँड वर्म शाफ्ट, तिसरा क्रँक अँड स्लॉटेड लिंक, चौथा बिवेल गिअरिंग. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, थ्रेडद्वारे गतीचा संचार म्हणजे पॉवर ट्रान्समिशन करण्याचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वर्म अँड वर्म शाफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ थ्रेड इज यूज्ड इन स्क्रू जॅक स्पिंडल. स्क्रू जॅकच्या स्पिंडलमध्ये कोणत्या प्रकारच्या थ्रेडचा वापर केला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन BSW थ्रेड, दुसरा BSF थ्रेड, तिसरा स्क्वेअर थ्रेड आणि चौथा वर्म थ्रेड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, स्क्रू जॅकच्या स्पिंडलमध्ये कोणत्या प्रकारच्या थ्रेडचा वापर केला जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्क्वेअर थ्रेड. जे स्क्रू जॅक आपण वापरतो गाडी पंक्चर वगैरे झाल्यानंतर जे फोर व्हीलर असते त्याला वरती उचलण्यासाठी आपण स्क्रू जॅकचा वापर करतो. तर त्या स्क्रू जॅकवर कोणता थ्रेड असते, स्क्वेअर थ्रेड, जे 90 डिग्रीचा बनलेला असते थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, a thread is represented as M12 into 1.5 mm pitch. What does the number 12 represent. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक थ्रेडचा साईज दिलेला आहे, मेट्रिक थ्रेड आहे 12, M12 इंटू 1.5 mm मध्ये 12 काय दर्शवतो. तर या थ्रेडचा जे साईज दिलेला आहे याच्यामध्ये जे 12 आपल्याला जे वापरलेला आहे तर याचा अर्थ काय असतो हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर, दुसरा मायनर डायमीटर, तिसरा पिच आणि चौथा रूट डायमीटर. रूट डायमीटर म्हणजे जे आपला पिच डायमीटर असते त्यालाच रूट डायमीटर म्हटलं जाते. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, M12 जे साईज दिलेलं आहे तर या 12चा अर्थ काय असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन मध्ये मेजर डायमीटर. थ्रेडचा कोणत्याही थ्रेडचा जर साईज आपल्याला दाखवला असेल प्रश्नामध्ये किंवा कोणत्याही डायग्राम मध्ये तर कॅपिटल एमच्या बाजूला जे साईज असते तेच आपल्या थ्रेडचा मेजर डायमीटर असते, म्हणजे मोठा डायमीटर, थ्रेडचा मोठा डायमीटर. आणि हा एमचा अर्थ काय असतो, मेट्रिक थ्रेड 12 मिलीमीटर डायमीटरचा. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड ऑफ होल्डिंग इज यूज्ड फॉर लेंथली वर्क टू अवॉइड ओव्हरहँगिंग. लांब वर्कपीस साठी ओव्हरहँग टाळण्यासाठी कोणती होल्डिंग पद्धत वापरली जाते. जेव्हा आपण समजा कमी डायमीटरचा जॉब आणि जर जास्त लांब असेल त्याच्यावर कोणताही काटकाम क्रिया करत असताना त्याच्यावर व्हायब्रेट होत असते, तर त्या व्हायब्रेट नाही झाली पाहिजे म्हणून कोणता होल्डिंग पद्धत वापरला जाते लेथ मशीनवर, याच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इन बिटवीन सेंटर, म्हणजे दोन्ही सेंटरच्या मधात जॉब पकडायचा, दुसरा इन फोर्जा चक म्हणजे फोर्जा चक मध्ये पकडायचा, तिसरा फेस प्लेट मध्ये पकडायचा किंवा चौथा अँगल प्लेटचा वापर करून. त्या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, लांब वर्कपीस साठी ओव्हरहँग टाळण्यासाठी कोणती होल्डिंग पद्धत वापरली जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इन बिटवीन सेंटर, दोन सेंटरच्या मधात पकडली जाते आणि स्टडी रेसचा वापर करून. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द चेंज गियर रिक्वायर्ड टू कट 4 mm पिच थ्रेड इन अ लेथ हॅव्हिंग अ लीड स्क्रू ऑफ 4 mm. प्रश्नामध्ये आपल्याला गियर रेशो काढायची आहे. तर पिच आपल्याकडे किती दिलेला आहे, 4 मिलीमीटर पिच आहे आणि लीड स्क्रूचा पण पिच किती आहे, 4 मिलीमीटर आहे. तर गियर रेशो काढत असताना आपल्याकडे जे फॉर्म्युला असतं स्टँडर्ड फॉर्म्युला, ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. या ठिकाणी या जे फॉर्म्युला सांगितलं या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची, त्यानंतर आपल्याला असा एक संख्याने गुणाकार करायचा. दोन्ही जे डिजिट आहे जसं 4 मिलीमीटर पिच आहे आणि 4 मिलीमीटर लीड स्क्रू आहे, तर दोन्ही संख्याला अशा संख्येने गुणाकार करायचा ज्याच्यानं जे आपल्याकडे गियर स्टँडर्ड गियर अवेलेबल असते 20 पासून तर 120 पर्यंतचे दाताचे, तर त्यापैकी आपल्याकडे यायला पाहिजे म्हणून कोणत्या असा एक संख्याने गुणाकार करायचा. तर याच्यासाठी जे पहिला ऑप्शन आहे 25, दुसरा ऑप्शन आहे 50, तिसरा 100 आणि चौथा 150. तर हे टीथचे संख्या आहे, किती टीथ आहे गिअरमध्ये हे टीथचे संख्या आहे ऑप्शन मध्ये. तर जे प्रश्नामध्ये विचारलेला होता 4 मिलीमीटर पिच थ्रेड कापण्यासाठी कोणता चेंज गिअर आवश्यक आहे जर लेथचा लीड स्क्रू 4 मिलीमीटर असेल आणि स्टँडर्ड गिअरला 50 दात असतील. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 50. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द चेंज गिअर ड्रिव्हन गिअर. आपल्याला ड्रायव्हर काढायची आहे, आपल्याला ड्रायव्हर काढायची आहे. इफ द ड्रिव्हन गिअर हॅज 120 teeth to cut 3 mm pitch on a job using a lathe having a 6 mm lead up screw. आपल्या प्रश्नामध्ये थोडासा कन्फ्यूज काय केलेला आहे, आपल्याकडे जेव्हा आपण गिअर रेशो काढत असतो तर ड्रायव्हर आणि ड्रिव्हन दोन्ही काढत असतो. तर या प्रश्नामध्ये ड्रायव्हरचा
टीथ आपल्याकडे ऑलरेडी दिलेला आहे किती 120 आणि पिच किती दिलेला आहे जॉबचा 3 मिलीमीटर आणि लीड स्क्रूचा पिच किती आहे 6 मिलीमीटर. तर आपला जे फॉर्म्युला याच्या आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेला आहे ज्या फॉर्म्युला आहे लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. तर वरती ड्रायव्हर असते आणि खाली ड्रिव्हन. तर ड्रायव्हरची संख्या ऑलरेडी आपल्याकडे दिलेला आहे 120 टीथ. आपल्याला फक्त काढायचे काय ड्रिव्हन. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 50 टीथ, दुसरा 60 टीथ, तिसरा 100 टीथ, चौथा 150 टीथ. तर समजा लीड ऑफ पिच किती आहे 3 आहे आणि लीड ऑफ वर्क किती आहे 120. तर समजा हा ज्या फॉर्म्युलामध्ये जेव्हा आपण व्हॅल्यू पुटअप करतो तर 3 वरती असेल आणि 6 खाली असेल. 6ला कितीने गुणाकार केला तर 120 होते 20 न. तर त्याचप्रमाणे 3ला पण 20 नच गुणाकार करायचा. तर 3 गुणिले 20 म्हणजे किती होते 60. तर याचं उत्तर काय येतील ऑप्शन नंबर बी 60. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द चेंज गियर ड्रिव्हन गियर if the driver is 50 teeth to cut a 2.5 mm pitch thread on a job by a lathe having a lead screw of 5 mm pitch. या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रश्न विचारलेला आहे. मागच्या प्रश्नामध्ये ड्रिव्हन काढायचा होता या म्हणजे ड्रायव्हर काढायचा होता आणि या प्रश्नामध्ये ड्रिव्हन काढायची आहे. ज्याच्यासाठी पिच दिलेला आहे जॉबचा 2.5 मिलीमीटर आणि लीड स्क्रूचा पिच आहे 5 मिलीमीटर. तर जे फॉर्म्युला सांगितलं आहे तुम्हाला मी लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. तर आपल्याला फक्त काढायची काय ड्रायव्हर ड्रिव्हन खाली असतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 60 टीथ, दुसरा 100 टीथ, तिसरा 120 टीथ आणि चौथा 150 टीथ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे जसं समजा आपण 2.5 डिवायडेड बाय 5 मिलीमीटर केला तर 5ला ड्रिव्हन खाली असतो तर ड्रिव्हनचा टीथ आपल्याकडे ऑलरेडी मेन्शन केलेला आहे या प्रश्नामध्ये. म्हणजे ड्रिव्हन काढायचे ड्रायव्हर मेन्शन केलेला आहे. ड्रायव्हर वरती असतो. ड्रायव्हरचा टीथ किती आहे 50 म्हणजे 2.5 इंटू 20 जर केला तर 50 येते. त्याचप्रमाणे खाली किती दिलेलं आहे 5 गुणिले 20 जर आपण केला तर याचं उत्तर किती येतील 100. तर याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बी 100 टीथ. फॉर्म्युला आठवण ठेवायचा. बाकी आपल्याला तोंडी पण या प्रश्न काढता येतो. जसा तुमचा सीबीटी एक्झाम होणार आहे तर तुम्हाला तोंडी काढता यायला पाहिजे म्हणून इथं मी एक्सप्लेनेशन नाही दिलेलं आहे. तर फॉर्म्युला आठवण ठेवायचा लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. त्यानंतर त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू आपण मनातच व्हॅल्यू पुटअप करायची. कधी पण पीच जे असते लीड ऑफ वर्क म्हणजे थ्रेड कापण्याचं जे पीच असते तर ते वरती असते आणि लीड ऑफ स्क्रूची जे पीच असते ते खाली. आणि त्यानंतर दोन्ही संख्येला अशा संख्येने गुणाकार करायचा जे टीचचे स्टँडर्ड टीथ असते 20 ते 120 पर्यंत त्याच्या मधातच यायला पाहिजे 5-5च्या फरकानं. तर जर समजा प्रश्नामध्ये ऑलरेडी जर ड्रायव्हर किंवा ड्रिव्हन मेन्शन केला असेल तर अगदी सोपा जाते कॅल्क्युलेशन करण्यासाठी जसं आता मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द ड्रिव्हन गियर रिक्वायर्ड टू कट अ 4 मिलीमीटर पिच थ्रेड इन अ लेथ हॅव्हिंग अ लीड स्क्रू ऑफ 4 मिलीमीटर विथ अ ड्रायव्हर गियर ऑफ 60 टीथ. या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक आपल्याकडे टीथ दिलेला आहे. कशाचे दिलेले आपल्याला ड्रिव्हन काढायची आहे. कॅल्क्युलेट द ड्रिव्हन गियर ड्रिव्हन काढायची आहे. आपल्याला ड्रायव्हर आपल्याकडे किती 60 टीथाचा दिलेला आहे. तर याच्या जे डायरेक्ट आपण ऑप्शन घेऊ मग सांगू आमच्या उत्तर काय आहे. तर पहिला ऑप्शन आहे 50 टीथ, दुसरा ऑप्शन आहे 60 टीथ, तिसरा ऑप्शन आहे 100 टीथ, चौथा ऑप्शन आहे 120 टीथ. तर फॉर्म्युला काय होता आपला लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. तर ड्रिव्हन कुठं येते खाली येतो. ड्रिव्हनचा संख्या ड्रिव्हन किती आहे कुठं खाली येतो तर ड्रायव्हर वरती. तर ड्रायव्हरचा टीथ आपल्याकडे किती दिलेला आहे 60. लीड ऑफ लीड स्क्रू किती आहे 4 आहे. तर समजा 4ला आपण 15ने मल्टिप्लाय केला तर किती येते 60 येते. त्याचप्रमाणे आपला जे पिच आहे 4 मिलीमीटर त्याला पण 15नेच मल्टिप्लाय करायची. तर त्याच्या पण जे टीचची संख्या किती येतील 60 येतील. तर याचं उत्तर किती आहे ऑप्शन नंबर बी 60. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द चेंज गियर ड्रिव्हन गियर. या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला ड्रिव्हन काढायची आहे. मागच्या प्रश्नाच आहे फक्त मागच्या प्रश्नामध्ये ड्रायव्हर होता या प्रश्नामध्ये ड्रिव्हन काढायची आहे. बाकी जे क्वेश्चनचे जे व्हॅल्यू आहे ते पूर्ण सारखं आहे. 2.5 मिलीमीटर पिचचा थ्रेड कट करायचा आहे. लीड ऑफ स्क्रूचा पिच आहे 5 मिलीमीटर आणि ड्रायव्हरचं टीथ किती आहे 60 आहे. तर याच्या प्रश्नाचा जे उत्तर आहे डायरेक्टली सांगतो 60 म्हणजे जे उत्तर आहे 120 टीथ आहे. तर 120 टीथ कसा आला तर समजा आपल्याकडे काय दिलेलं आहे या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज नाही व्हायचा. आपल्याला काढायचं काय ड्रिव्हन खाली येतो आणि वरती काय राहतो ड्रायव्हर राहतो. तर ड्रायव्हर म्हणजे लीड ऑफ वर्क किती दिलेलं 2.5 मिलीमीटर. तर 2.5 मिलीमीटर आणि जे
5 मिलीमीटर या दोघाला असा संख्याने मल्टिप्लाय करायचा जसा पहिला त्याचं उत्तर किती आला पाहिजे, ड्रायव्हर 60 यायला पाहिजे आणि ड्रिव्हन 120. तर ड्रायव्हर जे आपला आहे 2.5 मिलीमीटर याला 30 ने आपण जर 20 जर आपण मल्टिप्लाय केला तर हे प्रॉपर येऊन जातील. तर दोन्ही संख्याला 20 ने मल्टिप्लाय करायचा तर आपले आन्सर निघून जातील. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द ड्रायव्हर. सेम प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कॅल्क्युलेट द ड्रिव्हन गिअर टू कट अ 1.5 mm pitch thread on a job using a lathe having a lead screw of 5 mm pitch with a driver gear of 30 teeth. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काढायचे काय, 5 मिलीमीटर पिच लीड स्क्रू असलेल्या लेथवर 1.5 मिलीमीटर पिच थ्रेड कापण्यासाठी जर ड्रायव्हर गिअर 30 दाताचा असेल तर ड्रिव्हन गिअर किती दाताचा असावा. ऑलरेडी आपल्याकडे ड्रायव्हरचा टीथ दिलेला आहे, आपल्याला ड्रिव्हन काढायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 50, दुसरा ऑप्शन आहे 60, तिसरा ऑप्शन आहे 100, चौथा ऑप्शन आहे 120. तर याचं उत्तर किती येतील, ऑप्शन नंबर सी 100. जसा फॉर्म्युला सांगितलेला आहे त्याच फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू पुटअप करायची आणि गुणाकार केल्यानंतर डायरेक्टली आपला आन्सर निघून जातो. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द ड्रिव्हन गिअर टू कट अ 2 मिलीमीटर पिच ऑन अ जॉब using a lathe having a lead screw of 4 mm pitch with a driver gear of 50 teeth. 4 मिलीमीटर पिच लीड स्क्रू असलेल्या लेथवर 2 मिलीमीटर पिच थ्रेड कापण्यासाठी जर ड्रायव्हर गिअर 50 दाताचा असेल तर ड्रिव्हन गिअर किती दाताचा असावा. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 50, दुसरा 60, तिसरा 100, चौथा 120. तर याचं उत्तर येते ऑप्शन नंबर सी 100 टीथ. नेक्स्ट क्वेश्चन, calculate the driven gear to cut 1.5 mm pitch thread on a job using a lathe having a lead screw of 4 mm pitch with a driver gear of 30 teeth. सारखाच प्रश्न आहे, फक्त ड्रायव्हर आणि ड्रिव्हन चेंज होत आहे. तर जे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, 4 मिलीमीटर पिच लीड स्क्रू असलेल्या लेथवर 1.5 मिलीमीटर पिच थ्रेड कापण्यासाठी जर ड्रायव्हर गिअर 30 दाताचा असेल तर ड्रिव्हन गिअर किती दाताचा असावा. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 50 टीथ, दुसरा 60 टीथ, तिसरा 80 टीथ, चौथा 100 टीथ. तर जसा फॉर्म्युला सांगितलेला त्या फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू पुटअप करायची फॉर्म्युलाने आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह करायचा. तर सॉल्व्ह केल्यानंतर जे उत्तर येते याचा ऑप्शन नंबर सी 80 टीथ. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड ऑफ थ्रेडिंग इज यूज्ड इन मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शनसाठी कोणती थ्रेडिंग पद्धत वापरली जाते. आता मास प्रोडक्शन म्हणजे काय असतो, मास प्रोडक्शन म्हणजे एकसारखा खूप सारा पार्ट्स आपण तयार करत असतो त्यालाच म्हटलं जातं मास प्रोडक्शन. तर मास प्रोडक्शन मध्ये जर समजा आपल्याला थ्रेडिंग करायचे असल्यास तर थ्रेडिंगच्या कोणती पद्धत वापरली जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे युजिंग सिंगल पॉइंट कटिंग टूल, जे नॉर्मली आपण लेथ मशीनवर वापरतो ते. दुसरा थ्रेड ग्राइंडिंग, तिसरा युजिंग टॅप अँड डाय म्हणजे टॅप अँड डायच्या सहाय्याने, आणि चौथा थ्रेड रोलिंग. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मास प्रोडक्शन मध्ये आपल्याला जर थ्रेड कापायचे असेल तर कोणती पद्धत वापरली जाते थ्रेडिंगसाठी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी थ्रेड रोलिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द चीपलेस मेथड ऑफ थ्रेड प्रोडक्शन. खालीलपैकी कोणता थ्रेडिंगच्या पद्धत आहे ज्याच्यात आपण थ्रेडिंग करत असताना जॉबवरून चिप्स निघत नाही. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डाय हेड, दुसरा थ्रेड रोलिंग, तिसरा थ्रेड मिलिंग, चौथा थ्रेड ग्राइंडिंग. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, थ्रेड तयार करण्याची चीपलेस पद्धत कोणती आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थ्रेड रोलिंग. थ्रेड रोलिंगच्या सहाय्याने मास प्रोडक्शन मध्ये थ्रेडिंग करत असताना त्या कोणत्याही जॉबवरून चिप्स निघत नाही, कारण ते थ्रेड रोलिंगच्या सहाय्याने आपण ऑलरेडी त्या जॉबचा आपण फक्त पिच डायमीटर पर्यंत ऑलरेडी आपण टर्निंग करून ठेवत असतो. त्यानंतर फक्त आपल्या रोलरच्या मधात आपण जॉबला ठेवायचं आणि डायरेक्टली ते 4-5 सेकंदामध्ये डायरेक्ट थ्रेड बनलेला असतो आणि याच्यामध्ये कोणताही चिप्स निघत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द कॉमनली युज्ड मेथड टू प्रोड्यूस अ थ्रेड ऑन अ नट. नटवर थ्रेड तयार करण्यासाठी प्रचलित पद्धत कोणती आहे. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टॅपिंग, दुसरा थ्रेड ग्राइंडिंग, तिसरा थ्रेड कास्टिंग, चौथा थ्रेड मिलिंग. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, नटवर थ्रेड तयार करण्यासाठी प्रचलित पद्धत कोणती आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टॅपिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द मेथड टू प्रोड्यूस ॲक्युरेट इंटरनल थ्रेड. ॲक्युरेट इंटरनल थ्रेड तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते.
तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड चेजर, दुसरा थ्रेड रोलिंग, तिसरा थ्रेड मिलिंग, चौथा युजिंग डाई. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, विच इज द मेथड ऑफ प्रोड्यूस ॲक्युरेट इंटरनल थ्रेड. इंटरनल थ्रेड ॲक्युरेटली तयार करण्यासाठी कोणती थ्रेडिंगच्या पद्धती वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, थ्रेड मिलिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द मेथड टू प्रोड्यूस थ्रेड ऑन नॉन मेटल्स. नॉन मेटल्स धातूवर थ्रेड तयार करण्यासाठी थ्रेडिंगच्या कोणती पद्धत वापरली जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड रोलिंग, दुसरा थ्रेड मिलिंग, तिसरा थ्रेड ग्राइंडिंग, चौथा थ्रेड कास्टिंग. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, नॉन मेटल धातूवर थ्रेड तयार करण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, थ्रेड कास्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द ओनली थ्रेड फॉर्म कट युजिंग अ डाय हेड ऑन अ टरट लेथ. टरट लेथवर डाय हेड वापरून कट केला जाणारा एकमेव थ्रेड फॉर्म कोणता आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्वेअर थ्रेड, दुसरा ॲक्मे थ्रेड, तिसरा व्ही थ्रेड, चौथा सॉटूथ थ्रेड. प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, टरट लेथ मशीनवर आपल्याला टरट लेथवर डाय हेड वापरून कट केला जाणारा एकमेव थ्रेड फॉर्म कोणता आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, व्ही थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थ्रेड फॉर्म कट बाय युजिंग चेजर्स. चेजर्स वापरून कट केला जाणारा थ्रेड फॉर्म कोणता आहे. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ट्रॅपेझॉइडल थ्रेड, दुसरा एक्सटर्नल अँड इंटरनल व्ही थ्रेड, तिसरा एक्सटर्नल स्क्वेअर थ्रेड, चौथा इंटरनल स्क्वेअर थ्रेड. प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, चेजर्सचा वापर करून कट केला जाणारा थ्रेड फॉर्म कोणता आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, एक्सटर्नल अँड इंटरनल व्ही थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, what is the depth of buttress thread if the pitch is 1.8 mm with a 45 degree angle. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, पिच 1.8 मिलीमीटर आणि अँगल 45 डिग्री असल्यास बटरेस थ्रेडचा डेप्थ किती असेल. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.42 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 0.910 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 0.123 मिलीमीटर, चौथा ऑप्शन आहे 1.35 मिलीमीटर. तर जसा जे बटरेस थ्रेडची आपल्याला डेप्थ काढायची आहे, तर बटरेस थ्रेडच्या डेप्थ काढत असताना जे फॉर्म्युला वापर केला जाते 0.75 इंटू पीच, या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतो डेप्थ काढण्यासाठी. तर याचं जे उत्तर येते ऑप्शन नंबर बी, 0.910 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कोर डायमीटर ऑफ अ BHW थ्रेड ऑफ 1 इंच आउटर डायमीटर अँड 8 मिलीमीटर TPI. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, 1 इंच आउटर डायमीटर म्हणजे एक्सटर्नल जे डायमीटर असते, 1 इंच एक्सटर्नल डायमीटर व 8 TPI असलेला BHW थ्रेडचा व्यास किती असेल. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.80 इंच, दुसरा ऑप्शन आहे 0.81 इंच, तिसरा ऑप्शन आहे 0.83 इंच, चौथा ऑप्शन आहे 0.84 इंच. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द कोर डायमीटर ऑफ अ BHW थ्रेड. कोर डायमीटर म्हणजे पिच डायमीटर आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर पिच डायमीटर किती असेल, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे प्रॉपरली, कोर डायमीटर किती असेल. जर समजा एका जॉबचा आउटर डायमीटर 1 इंच आहे आणि 8 TPI त्याच्यावर थ्रेड कटलेला आहे, तर त्याचा कोर डायमीटर काय असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 0.84 इंच. नेक्स्ट क्वेश्चन, what is the depth of an acme thread of 1 inch measure diameter with 6 TPI. 1 इंच मेजर डायमीटर आणि 6 TPI असलेला ॲक्मे थ्रेडचा डेप्थ किती असेल. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.80, दुसरा ऑप्शन 0.082, हे सगळे इंचामध्ये आहे साईज, तिसरा ऑप्शन आहे 0.084 आणि चौथा ऑप्शन आहे 0.090. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, 1 इंच मेजर डायमीटर आणि 6 TPI म्हणजे थ्रेड पर इंच असलेला ॲक्मे थ्रेडचा डेप्थ किती असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 0.084 इंच. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर्ड ऑन द इंटरनल थ्रेड. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, इंटरनल थ्रेडवर काय मोजला जात आहे. आता या डायग्राम मध्ये आपल्याला एक इंटरनल थ्रेडचा जॉब दाखवलेला आहे आणि याच्यावर आपल्याला मोजमाप करत असताना आपल्याला दाखवलेला आहे. तर या जॉबचा कोणता साईज मोजमाप केला जातं हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजरिंग मेजर डायमीटर म्हणजे मोठा डायमीटर मोजत आहे, दुसरा मायनर डायमीटर मोजत आहे, तिसरा इफेक्टिव्ह डायमीटर मोजत आहे, चौथा पिच डायमीटर मोजत आहे. पिच डायमीटर आणि इफेक्टिव्ह डायमीटर सारखाच असतो.
मायनर डायमीटर आणि कोर डायमीटर सारखाच असतो, म्हणजे फक्त दोन नाव आहे. जसा पिच डायमीटर जर आपण म्हटला आणि त्याला जर इफेक्टिव्ह डायमीटर म्हटलं तर दोन्ही सारखाच असतो. त्याचप्रमाणे मायनर डायमीटर म्हणजे थ्रेडिंगचा लहान डायमीटर आणि कोर डायमीटर म्हणजे थ्रेडिंगचा लहान डायमीटर, दोन्ही सारखाच असतो. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, इंटरनल थ्रेडिंग केलेला जॉबचा जे भाग आपण मोजत आहे या डायग्राम मध्ये, तर हा कोणता भाग मोजत आहे जॉबचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मेजरिंग मायनर डायमीटर, म्हणजे थ्रेडिंगचा लहान डायमीटर मोजत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर्ड ऑन इंटरनल थ्रेड. इंटरनल थ्रेड मध्ये कोणता माप घेत आहे या पद्धतीनं हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यात आपण बघू शकता एक इंटरनल थ्रेडिंग केलेला जॉब आहे, हे प्रिसिशन रोलर आहे आणि हे स्लिप गेजचा पॅक आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन मेजरिंग मायनर डायमीटर म्हणजे जॉबचा लहान डायमीटर चेक करत आहे, दुसरा जॉबचा इफेक्टिव्ह डायमीटर चेक करत आहे, तिसरा जॉबचा मेजर डायमीटर चेक करत आहे किंवा चौथा जॉबचा पिच डायमीटर चेक करत आहे. तर प्रश्नामध्ये जे काय विचारलेला होता आपल्याला, जे जॉबचा एक डायग्राम दाखवलेला इंटरनल थ्रेडिंग झालेला जॉब आहे आणि याच्यामध्ये जे प्रिसिशन रोलर आणि स्लिप गेजच्या सहाय्याने जे माप घेत आहे, तर हा जॉबचा कोणता माप घेत आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मेजरिंग मायनर डायमीटर. जॉबचा थ्रेडिंग झालेला जॉबचा आतमधला जे माप घेत आहे याला मायनर डायमीटर म्हटलं जाते. मायनर डायमीटर चेक करत आहे प्रिसिशन रोलर आणि स्लिप गेजच्या सहाय्याने. तर आजचा जो आपला क्लास होता टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ क्लास नंबर 13वा, जे आपण सिलेबसनुसार मॉड्यूल वाईज जे क्वेश्चन सॉल्व्ह करून देत आहे, मॉड्यूलचं नाव होता थ्रेड कटिंग पार्ट 2. त्यात आपण 30 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि या मॉड्यूलमध्ये अजून एक पार्ट्स आहे, पार्ट नंबर 3, म्हणजे टोटल 92 क्वेश्चन आहे. तर याच्या नंतरच्या क्लासमध्ये आपण ते कव्हर करून घेऊ. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जर कोणी नवे नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर PDF ची गरज असेल तर आपल्याला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन ऑन मेसेज करायचा किंवा जॉईन झाल्यानंतर मी तुम्हाला मेसेज करून तुम्हाला PDF पाठवून देईल. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.